खरात प्रकरणात आज बऱ्याच गोष्टी पडद्याच्या मागेही झाल्या. पडद्यावर सुद्धा काही गोष्टी झाल्या. प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखीन एका मंत्र्याची विकेट जाते की काय अशी चर्चा अजूनपर्यंत रंगली. यासह देशभरातल्या आणि राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा आमच्या राज्यभरातल्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय. पाहूया. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे नेते मंत्री नरहरी झिरवळ यांचा राजीनामा व्हावा अशी मागणी देखील आता पुढे येऊ लागली आहे. धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे, रुपाली चाकणकर यांच्यानंतर झिरवळ यांचाही राजीनामा होणार का? राष्ट्रवादीत चौथी विकेट पडणार का? आता अशा चर्चांना उधाण आलंय. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. नरहरी झिरवळ यांनी मला फोन करून घटनेविषयी सांगितलंय. 3-4 व्हिडिओ एकत्र करून चुकीच्या पद्धतीने तयार केले गेलेत. चौकशी झाली आहे. झिरवळ यांनी फोन करून म्हटल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. व्हायरल झालेल्या व्हिडिओ संदर्भात झिरवळ यांनी तक्रार दाखल करावी असे मी त्यांना सुचवले. त्या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहण्यात येईल, शहानिशा करण्यात येईल. पडताळणीनंतर त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार आणि आम्ही मिळून निर्णय घेऊ असे स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. राष्ट्रवादीचे नेते मंत्री नरहरी झिरवळ यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या चित्रफितीमध्ये तृतीयपंथी पवन यादव हा मंत्री झिरवळ यांच्यासोबत दिसतोय. दुसरीकडे या घटनेसंदर्भात झिरवळ यांच्याकडे आम्ही प्रतिक्रियेसंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. त्यांच्याशी संपर्क नीट होऊ शकला नाही. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेमध्ये आज शुक्रवारी मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढल्याच्या पार्श्वभूमीवर वादग्रस्त ठरलेला नगरसेवक श्रीपाद छिंदम सभागृहात बोलण्यासाठी उभे राहतात इतर नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यानंतर सभेतील वातावरण चांगलं तापल्याचं दिसून आलं. श्रीपाद छिंदम हा नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून निवडून आला. अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असताना श्रीपाद छिंदम यांनी प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर नगरसेवकांनी त्याला बोलू देणार नाही असा ठाम पवित्रा घेतला. यामुळे सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि अखेरीस श्रीपाद छिंदमला सभागृहाबाहेर काढण्यात आलं. या गोंधळादरम्यान काही नगरसेवकांनी श्रीपाद छिंदम समोर असलेला माईक आणि अर्थसंकल्पाचे कागद फेकून दिल्याची घटनाही घडली. त्यामुळे सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. श्रीपाद छिंदम सभागृहात उपस्थित राहत असला तरी त्याच्या सहभागावर आक्षेप घेतला जात असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान या घटनेनंतर श्रीपाद छिंदम यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि घडलेल्या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. माध्यमाशी बोलताना त्याने शहराचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकावर टीका करत आपल्या जीवितास धोका निर्माण झाल्यास आमदार जगताप आणि त्यांच्या पक्षाचे नगरसेवक जबाबदार असतील असा गंभीर आरोप देखील श्रीपाद छिंदम यांनी केला. मुंबईमध्ये मातोश्रीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये शिवसेना उभाटाच्या एका खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्या समोरच एकनाथ शिंदे यांचं कौतुक केल्याची माहिती आता समोर आलेली आहे. NDTVशी या खासदारांनी बोलताना सांगितलं की पक्षाकडून कोणतीही मदत मिळत नव्हती, उद्धव ठाकरे यांच्यासोबत संपर्क होत नव्हता. मात्र सत्ताधारीमधले एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी आपल्याला मदत केली आणि साधारणतः मतदारसंघामध्ये 20 कोटींचा निधी एकनाथ शिंदे यांनी उपलब्ध करून दिल्याचं सुद्धा या खासदारांनी सांगितलं. आणि उद्धव ठाकरे यांच्या समोर हे वाक्य त्या खासदारांनी सांगितलेलं आहे. अतिशय हिमतीने सांगितलेलं आहे. कारण पक्षाकडून मदत मिळत नाही, मात्र सत्ताधाऱ्यांकडून मदत मिळते. आणि उलट पक्षातून सांगण्यात येते की सत्ताधारी किंवा एकनाथ शिंदेच्या कोणत्याही आमदार, खासदार किंवा मंत्र्याशी चर्चा करू नका. मात्र त्यांच्याशी संपर्क ठेवल्याशिवाय, त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय विकास कामासाठीचा निधी कसा मिळणार असा सवाल सुद्धा उपस्थित केलेला आहे. त्यामुळे यापुढे एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करणं म्हणजे की त्यांच्या पक्षात जाणं नव्हे, तर त्यांच्याकडून विकास कामासाठी मदत घेणं असा अर्थ काढावा असं सुद्धा खासदारांनी सांगितलं. आणि खुलेपणानं या बैठकीमध्ये मनमोकळेपणाने त्यांनी मान्य केलं की एकनाथ शिंदे यांनी भरीव मदत मोठ्या प्रमाणावर मतदारसंघामध्ये केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा प्रकल्पावरील हल्ले 10 दिवस पुढे ढकलले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशलवर डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की इराणच्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आला. 6 एप्रिल ही आता नवीन अंतिम मुदत ठरवण्यात आलेली आहे. एका आठवड्यात ट्रम्प यांनी हे हल्ले पुढे ढकलण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी त्यांनी शुक्रवारी संपणारी अंतिम मुदत वाढवली होती. ट्रम्प यांच्या दाव्यानुसार 6 एप्रिल रोजी 8 वाजेपर्यंत इराणच्या ऊर्जा प्रकल्पावर कुठलाही हल्ला केला जाणार नाही.
दोन्ही देशामधील सुरू असलेल्या वाटाघाटींना पुढे जाण्याची संधी मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ट्रम्प यांचा दावा आहे की अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा खूप चांगल्या प्रकारे पुढे जात आहे आणि सध्याच्या परिस्थितीत राजनैतिक तोडगा काढण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. तथापि इराणने अद्याप ट्रम्प यांच्या दाव्याला दुजोरा दिला नाही. इराणच्या ऊर्जा प्रकल्पावरील हल्ल्याच्या अंतिम मुदतीत 10 दिवसांची मुदतवाढ अमेरिकेने जाहीर केल्यानंतर तेलाच्या किमती घसरल्या आहेत. होर्मुझची समुद्रधुनी 4 आठवड्यापासून बंद असल्यामुळे जागतिक तेल बाजारामध्ये खळबळ निर्माण झालेली आहे आणि ही परिस्थिती कधी निवळेल हे देखील अस्पष्टच आहे. अतिघाई संकटातनेही सावकाश घरी तुमची कोणीतरी वाट पाहते अशा पाट्या राज्य महामार्गावर तुम्ही अनेकदा पाहिल्या असतील. मात्र अपघात घडल्यानंतर या पाट्या आपल्या डोळ्यासमोर येऊन उभ्या टाकतात. असाच एक प्रकार बीड अहिल्यानगर महामार्गावरती घडला आहे. एका भरधाव ट्रकने जे आहे ते एका 4 चाकी कारला जोराची धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती, या अपघातामध्ये चक्क कारने पेट घेतला आणि या आगीत आई आणि मुलाचा होळकरून मृत्यू झाल्याची घटना जी आहे ती घडली आहे. या घटनेने संबंध बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. बीड अहिल्यानगर महामार्गावरून हे 4 चाकी वाहनातून आई आणि मुलगा प्रवास करत होते. मात्र याच प्रवासादरम्यान जे आहे भरधाव वेगाने खडीने भरलेला जो ट्रक आहे तो समोरासमोर आला आणि एक जोराची धडक जी आहे या दरम्यान घडली आणि याच दरम्यान कारचा दरवाजा देखील चेंदामेंदा झाला होता आणि याच आगीमध्ये आई आणि मुलाचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेचा अधिकचा तपास आता पोलीस करत आहेत. मात्र केस तालुक्यातील आई आणि मुलाचा झालेल्या मृत्यूमुळे बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. पुणे शहराचा ऐतिहासिक आणि पर्यावरणाचा वारसा लाभलेलं एम्प्रेस बॉटॅनिकल गार्डन सध्या एका गंभीर समस्येला सामोरं जात आहे. राज्य सरकारकडून 40 एकर जमिनीपैकी 1 एकर जागा न्यायालयाच्या बांधकामासाठी देण्याच्या हालचाली सुरू आहेत आणि या संस्थेने या हालचालींना विरोध केलेला आहे, या प्रस्तावाला विरोध केलेला आहे. एकूणच राज्य सरकार दडपशाहीने ही जागा ताब्यात घेण्याच्या तयारीत असल्याचा गंभीर आरोप द हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यामुळे पुण्यातील पर्यावरण प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एकूणच या सोसायटीच्या माध्यमातून 1892 सालापासून म्हणजेच गेल्या 134 वर्षापासून या बागेचं आणि दुर्मिळ वृक्षांचं जतन अत्यंत निष्ठेने केलं जात आहे. विशेष म्हणजे 1892 पासून आजतागायत या बागेच्या संगोपनासाठी शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. तरीही संस्थेने लोकसहभागातून आणि स्वबळावर हे उद्यान जपलं आहे. आता याच ऐतिहासिक जागेवर शासनाकडून आरक्षणाचं नाव देऊन ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे संस्थेच्या एकूणच हक्कांवर गदा येत असल्याचं प्रतिपादन अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केलं आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला हा ग्रीन झोन नष्ट झाला तर पुण्याच्या ढासळत्या पर्यावरणावर त्याचे दूरगामी आणि घातक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे विकासाच्या नावाखाली निसर्गाचा बळी देऊ नये अशी मागणी जोर धरत आहे. एम्प्रेस गार्डन हे पुण्याचं फुफ्फुस म्हणून ओळखलं जातं आणि हे फुफ्फुस वाचवण्यासाठी आता पुणेकरांनी आणि पर्यावरण प्रेमींनी एकत्र यावं असं आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आलेलं आहे. एकेकाळी नक्षलवादाकरिता कुप्रसिद्ध असलेला गडचिरोली हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा होता. परंतु आता गडचिरोली जिल्हा हा एका नव्या प्रयोगाकडे वळलेला आहे. तो म्हणजे स्ट्रॉबेरी हा फळ फक्त महाराष्ट्रातील महाबळेश्वर या ठिकाणी होत होता. परंतु आता गडचिरोली सारख्या अतिदुर्गम भागामध्ये स्ट्रॉबेरी सारखं फळ होणे म्हणजे एक आश्चर्याचा धक्काच आहे. महत्त्वाचा विषय म्हणजे या ठिकाणी जे कृषी अधिकारी आहे विकास पाटील यांनी मुलचेरा तालुक्यामध्ये काही प्रयोग करून बघितले. काही 50 शेतकऱ्यांना काही रोपे देण्यात आले होते. त्या रोपांच्या माध्यमातून त्यांची लागवड करण्यात आली होती व त्या ठिकाणी पोषक वातावरण सूट झाल्यामुळे तिथे स्ट्रॉबेरीचे फळ घेण्यात आलेले आहे आणि येथे स्ट्रॉबेरीचे फळ एकदम चविष्ट आणि रसेलदार असे फळं असल्यामुळे तेथे स्ट्रॉबेरीच्या फळांना आता मार्केटमध्ये फार मागणी वाढलेली आहे. महत्त्वाचा विषय जर आपण एका विषयाकडे जर वळलो तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये पहिले लाल आतंक होता, लाल सलाम होता, लाल नक्सलींचा लाल दहशत होता. महत्त्वाचा विषय म्हणजे या ठिकाणी फक्त चकमक, भुरुंगस्फोट आणि फक्त मृत्यूचे साम्राज्य पसरलेले होते. परंतु आता गडचिरोली जिल्ह्याचे हे चित्र बदलत चाललेलं आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये हा नवीन प्रयोग करण्यात आलेला आहे स्ट्रॉबेरीचा. त्यामुळे आता शेतकऱ्यांकरिता एक भरघोस पीक घेण्याकरिता किंवा शेतकऱ्यांकरिता एक चांगली एक आयडिया, शेतकऱ्यांकरिता एक चांगलं उत्पन्नाचं साधन म्हणून स्ट्रॉबेरी या फळाकडे बघितल्या जात आहे. आणि स्ट्रॉबेरीचं फळ हे गडचिरोलीमध्ये पहिल्यांदाच घेतलं जात असल्यामुळे सर्व महाराष्ट्राचं लक्ष आता गडचिरोली जिल्ह्याकडे लागलेलं आहे. गडचिरोली जिल्हा हा नक्षलमुक्त जिल्हा झालेला आहे. परंतु गडचिरोली जिल्ह्यामध्ये आता स्ट्रॉबेरी फळ घेणे म्हणजे हे फार मोठं आणि फार महत्त्वाचा एक शेतकऱ्यांकरता विषय ठरलेला आहे. शेअर बाजारात गेल्या 2-3 दिवसात गुंतवणूकदारांनी जेवढं कमवलं तेवढं एका दिवसात गमावलेलं आहे.
मध्यपूर्वेत संघर्षाचा भडका उडाल्यापासून भारतीय बाजारात गोंधळ उडाला असून याचा आता जागतिक बाजार 3 वर्षातील सर्वात मोठ्या घसरणीकडे आगेकूच करत आहे. एवढंच नाही तर सोनं आणि चांदीतील अनेक लोकांची गुंतवणूकही पाण्यात गेल्याचं स्पष्ट झालं आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं आहे. आखातातील युद्ध सुरू झाल्यापासून शेअर बाजारात सतत चढ उतार होत आहे. देशांतर्गत बाजाराने गेल्या 2 दिवसाच्या तेजीचा कल मोडून काढला आणि दुपारी मुंबई शेअर बाजार 1400 अंकांनी पुन्हा तोंडावर आपटला. तर NSE निफ्टी देखील 400 अंकाच्या जवळपास घसरणीसह ट्रेड करत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सतत बदलणाऱ्या धोरणामुळे जागतिक शेअर बाजारावर याचा भयंकर परिणाम दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात जगभरातील सगळ्या शेअर बाजारात सातत्याने घसरण होत आहे. सोने, चांदी आणि इतर सर्व मालमत्तांच्या किमती पुन्हा आपटल्या. सोन्याच्या किमतीत तर गेल्या 50 वर्षातील सर्वात मोठी घसरण झाली, पण कोणतीही खरेदी झालेली नाही. या सगळ्या चढ उतारात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत शस्त्रसंधीची मुदत 10 दिवसांनी वाढवली आहे आणि यामुळेच शेअर बाजाराने सुटकेचा निश्वास सोडला आहे. यंदाचा पावसाळा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य जनतेसाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार सन 2026 मध्ये मान्सूनचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहू शकतं. याचं मुख्य कारण म्हणजे पॅसिफिक महासागरात निर्माण झालेली एल निनोची स्थिती. या नैसर्गिक बदलामुळे पावसाच्या वितरणावर मोठा परिणाम होणार असून जुलै महिन्यापासून पावसात मोठा खंड पडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः शेती आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून आत्तापासूनच नियोजनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यंदा मान्सूनचं आगमन वेळेपूर्वी किंवा वेळेवर होण्याची चिन्ह आहेत. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होऊ शकतो. मात्र सुरुवातीचा उत्साह टिकण्याची शक्यता कमी आहे. जून महिना संपल्यानंतर म्हणजे जुलैपासून पावसाचा जोर ओसरू लागेल. अनेक भागात पावसाचा मोठा खंड पडू शकतो, ज्यामुळे पेरण्या संकटात येण्याची शक्यता आहे. खासगी हवामान तज्ज्ञ अत्रे शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा पावसाचं एकूण प्रमाण सरासरीच्या केवळ 96% राहण्याची शक्यता आहे. यंदाच्या पावसाळ्यात महाराष्ट्रातील काही विभागांना पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसू शकतो. यामध्ये विशेषतः मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा अत्यंत कमी राहण्याचा अंदाज आहे. ऑगस्ट महिन्यात विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची ओढ कायम राहू शकते. यामुळे पिकांचं नुकसान होण्यासोबतच धरणांतील पाणीसाठा आटण्याची आणि उन्हाळ्यापूर्वीच पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.